तर भावांनो, तुम्हाला माहीत आहे का ह्याला काय म्हणतात? ह्याला कन्नडमध्ये ह्याचं काय म्हणतात? तर ज्येष्ठ मंडळी, मग मी सकाळी सकाळी चाललो होतो डेअरीला दूध घ्यायला. मग तुम्ही म्हणता ह्याला ह्यानं काय दाखवतं साखर दूध दूध आहे. हे बघा आमचा कॅनलचा रस्ता एवढा चांगला आहे, त्यात गाडी पण घालू वाटत नाही. तो वर काय आपलं सूर्यादादा पण सकाळी सकाळी दर्शन दिलं तर, आणि एक रविवार पण होता. मग डेअरीला गेल्यावर डेअरी म्हटलं मला हे कॅन तिकडं ठेवायचं म्हटलं. गेल्या गेल्यावर कॅन उचलावंच लागतंय, यावंच लागतंय. मग मग तिथून दूध घालून आलो घरी परत. मग ह्याचं काहीच्या ते रोपा असतात बघा, ते जनावर खातात ना. मग त्याला टाकायचं होतो. त्या ह्याचं काहीला मराठीमध्ये काय म्हणतात नक्की सांगा. ते उडदासारखं असतंय, हिरवे हिरवे दाणे असतात. मला पण माहीत नाही, आठवी नाही. तुम्ही मला कन्नड शिकवा, सॉरी सॉरी, तुम्ही मला मराठी शिकवा आणि मी तुम्हाला कन्नड शिकवतो. हे पुढं बघा, त्या अवकाळी नाही, 8 दिवस झालं पावसाचा आहे ना, म्हणून ते सगळं तूर कसं जळून गेलंय, खडे म्हणजे जळून गेलंय ना. मग त्या शेतकऱ्यात लय नुकसान झालंय. आपल्या गोळ्या बघा, आपला मानव का मला बांधून ठेवलंय. सोडा हो म्हणते त्यांनी. सोडला तर फिरत जात आहे उंडग्यावानी, काय करायचं. मग आभाळ पण थोडं होतं. ह्याला म्हणतात आम्ही कन्नड, ह्याला आपण कन्नडमध्ये ह्याचं काय म्हणतो. मग मराठीमध्ये काय म्हणतात ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ह्याचं काय खायला यायला विसरू नका, नक्की या.